आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला आहे। पालघर जिल्ह्यात नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून शिवसेना शिंदे गटाने प्रचाराचा नारळ फोडला होता। त्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डहाणूत पहिली जाहीर सभा घेतली होती। या जाहीर सभेसाठी महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना बसमधून प्रचाराच्या सभेसाठी आणण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। आसनगाव येथील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मिलिंद पाटील यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा बस भरून या सभेसाठी आल्या असून यामुळे आता या जाहीर प्रचार सभेवर देखील टीका होऊ लागली आहे। आपण पाहू शकता या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रचारासाठी आणण्यात आले होते आणि त्या या बसेस देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात हे डहाणूचे बस स्थानक आहे आणि या ठिकाणी या बस या भरून आणलेल्या आहेत। या बसच्या मागे जो बॅनर आहे त्यावर लिहिलं आहे तीर्थयात्रा नव्हे तर आनंद यात्रा असं देखील लिहिलेलं आहे। मात्र या बसेसमधून अनेक विद्यार्थी या शेकडोच्या रूपात जर विद्यार्थी असतील ते या सभेसाठी आणण्यात आलेले हे पाहायला मिळतात। आपण पाहू शकता यासाठी जे विद्यार्थी बसलेले आहेत हेच विद्यार्थी या बसमधून आले।